नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शॉक अँड स्ट्रीट. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं जे युद्ध चालू आहे त्यामध्ये अमेरिकेने आता नेटो नेशनकडे मदत मागितली होती. त्यानुसार नेटो नेशनचा एक नियम होता की जर एका देशावर हल्ला झाला तर तो बाकीच्या इतर देशांवर हल्ला मानला जाईल आणि त्यानुसार जी संयुक्त कारवाई आहे ती ज्या विरोधी देशावर केली जाईल. आणि त्यानुसार अमेरिकेने बाकीच्या इतर राष्ट्रांकडे मागणी केली की तुम्ही सुद्धा आम्हाला या युद्धामध्ये मदत करा. पण आता प्रत्येक देश यामध्ये अमेरिकेला सहकार्य करण्यास नकार देत आहे. प्रत्येक देशाला कळालेलं आहे यामध्ये अमेरिकेला गरज नसताना युद्ध छेडलेले आहे. आणि यामध्ये जर बघितलं, हे इस्रायल आणि इराणचं जे युद्ध होतं यामध्ये अमेरिकेने नाहक हस्तक्षेप केलेला आहे. तसेच अमेरिकेमधील बहुतांश जे राजकारणी लोक आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये म्हणणं आहे की हे युद्ध आपलं वैयक्तिक नाही आहे, हे फक्त इस्रायल आणि इराणचं युद्ध आहे. हे अमेरिकेने नाहक स्वतःहून त्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे असं इतर राष्ट्रांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे जे अमेरिका आहे ते एकटी पडताना दिसत आहे. पण आता युद्ध जे चालू आहे हे अमेरिकेचं नसून हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इगोला सॅटिस्फाय करण्यासाठी चालू आहे. आता यामध्ये जे जे देश होते नेटो नेशन्स हे सुद्धा आता अमेरिकेला नकार देत आहेत आणि लवकरच आपल्याला बघायला मिळू शकतं की नेटो नेशन हे वेगळे वेगळे झालेले आहेत. यामध्ये कुठेही आता कोणता देश अमेरिकेला सहकार्य करणार नाही. तसंच जी पॉलिसी होती की एका देशावर हल्ला झाला तर इतर देशांचा सहभाग, तर ती सुद्धा यामध्ये आपल्याला काही दिवसांनी असफल होताना दिसेल. नंतर जर बघितलं आपण, प्रत्येक देश हा स्वतःच्या फक्त फायद्यासाठी आता फोकस करताना दिसेल. जे आता स्वतःच्या देशासाठी फायद्याचं आहे त्यानुसारच प्रत्येक देशाची पॉलिसी राहणार आहे. जशी भारताची पॉलिसी होती नेशन फर्स्ट, तशीच आता इतर देशांची सुद्धा पॉलिसी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघूयात आता येणाऱ्या दिवसामध्ये काय घडतंय आणि यामध्ये अमेरिका या युद्धामध्ये कशी आता कामगिरी दाखवतंय. आता यामध्ये आम्हाला असं वाटतं की लवकरच युद्ध थांबलं पाहिजे. बघूयात आता पुन्हा काय होतंय काय नाही. हीच होती आजची महत्त्वाची अपडेट. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.